ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी रायगड जिल्ह्यामध्ये RDC बँकेमध्ये होणारा संपूर्ण जिल्ह्याभरातल्या बँकेच्या सभेला उपस्थिती लावली। त्यामध्ये रायगड जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील बँकेचे जे चेअरमन आहेत ते उपस्थित होते। आपल्यासोबत या संदर्भात थेट बोलण्यासाठी बच्चू भाऊ आहेत। बच्चू भाऊ, एकंदरीत रायगड जिल्ह्यामध्ये आता नगरपरिषद निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। आपला प्रहार पक्ष देखील या निवडणुकीमध्ये उतरणार आहे। कशा पद्धतीने तयारी करण्यात आलेली आहे, कशी रणनीती आखणार आपण? नाही, जिथे कार्यकर्त्याची तयारी झालेली आहे, आमचे साळुंखे अध्यक्ष आहे तिथे, तर एकंदरीत रत्नागिरीमध्ये काही आम्ही लढतोय, काही जागा सिंधुदुर्गमध्ये काही लोकांची मागणी आली ज्यांची अलग पॅनल टाकायची तयारी होती, ते लोक आम्हाला जॉईन होईल। अशा जिथे जिथे मजबूतीचे लोक आम्हाला भेट होती तर लढू। एकंदरीत आपण शेतकऱ्यांसाठी लढता, रायगड जिल्ह्यामध्ये देखील जयंत पाटील शेतकऱ्यांसाठी लढतात, त्यांच्याने आपले चांगले घनिष्ठ संबंध आहेत। मग शेतकरी कामगार पक्षासोबत आपला पक्ष जाईल का? वा, समविचारी आहे, झाले काही हरकत नाही, काही अडचण नाही। बच्चू भाऊ, राज्यामध्ये आपण शेतकऱ्यांसाठी काम करता, पण शेतकऱ्यांसाठी सरकार घोषणा करते मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही असं वारंवार आपण सांगता। एकंदरीत याकडे आपण कसं पाहताय? नाही, काही काय झालंय का, मुळात ही आंदोलनाची जी एकंदरीत चळवळ का उभी राहिली, तुम्ही सांगा। आतापर्यंत बरेच आपण वचननामे, जाहीरनाम्यावर एकदा निवडणूक जिंकून घ्यायची आणि नंतर जाहीरनाम्यावर कोणीच बोलायचं नाही। पहिल्यांदा आम्ही रायगड जिल्ह्यातूनच हे आंदोलन सुरू केलं, जाहीरनाम्यावर बोलायला लागलो की तुम्ही जो जाहीरनामा दिला होता त्याचं काय। उलट त्यावेळेस आघाडीचे कोणी बोलत नव्हते कर्जमुक्तीच्या बाबतीत, जाहीरनाम्याच्या बाबत, आणि सरकारमधले पण नाही। आम्ही ते सातत्यानं लावून धरलं आणि आज जे फक्त बोलण्यापुरतं, लोकांपर्यंत काय म्हणते मत घेण्यापुरता जो जाहीरनामा होता त्याला कृतीत आणण्याचं काम आम्ही केलेलं आहे। म्हणजे सरकार तुम्हाला माहित आहे का, आश्वासनापासून पळत होतं, त्या सरकारला आम्ही तारखेपर्यंत आणलेलं आहे। आणि त्याच्यासाठी आमची एक बैठक होती का या सगळ्यामध्ये मध्यवर्ती बँका हा आता अडचणीत आल्या नाही पाहिजे, त्यासाठी आम्ही जयंतराव आम्ही सगळे घेऊन सगळ्या बँकेचे अध्यक्ष म्हणून बैठक लावली होती आणि त्या समोरच त्याची एक प्रस्ताव तयार होईल, ते सरकारला देऊ। एकंदरीत भाऊ, शेतकऱ्यांना आत्ता मदतीची गरज आहे, मात्र 6 महिने थांबावं लागतंय आणि आपण देखील तो प्रस्ताव मंजूर केलाय। 6 महिने थांबायचं कसं आहे, तुम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे, कर्ज शेतकऱ्याच्या खिशात जाणार आहे का तर नाही, थांबाचा प्रश्नच येत नाही। पहिली गोष्ट, 9 ऑक्टोबर 2025 ही वसुलीच बंद केली ना, त्यांना कर्ज आता ते रेकॉर्डवर जरी दिसलं तर त्याची वसुली थांबवल्यामुळे आता त्याचं टेन्शन नाही आहे। तुम्ही पहा का, आंदोलनानंतर आणि मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांच्या आत्महत्यामध्ये प्रचंड कमी झालेली आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। जे काही कर्जाचं टेन्शन म्हणून तो जगत होता ते टेन्शन कमी झालेलं आहे आणि त्याच्यानं थांबाचा हा विचारच नाही, कारण थांबून त्याला कर्जवसुली थांबवलीच आहे। त्याच्यामुळे आता तो जो मुळात तुमचा प्रश्न 6 महिने वाट पाहायचं काय, 6 महिने वाट पाहायचं म्हणजे कर्जमाफीचं धोरणच स्वीकारलं ना सरकारनं। 31 जून 2026च्या आत आम्ही कर्जमाफी करू म्हणजे घोषणा केली, तारीखही दिली। त्याच्यानं मला वाटतं मूळ मुद्दा निकाली लागलेला आहे। तर ते कशी कर्जमाफी झाली पाहिजे, कोणासाठी झाली पाहिजे, किती रुपयात झाली पाहिजे, ती लढाई बाकी आहे, त्यासाठी आम्ही बसलोय। एकंदरीत भाऊ, आपण बघितलं की अजित पवार यांच्या पार्थ पवाराचं जे प्रकरण जे आहे ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजतंय। एक मंत्री म्हणून त्यांनी नैतिक जबाबदारी होती राजीनामा द्यायची, अशी देखील मागणी विरोधकांकडून सध्या होत आहे। आवश्यक आहे, मला वाटतं अजितदादांना तो त्यांचा बाणा जो आहे तो टिकून ठेवला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं आम्ही पाहतो प्रामाणिकपणे त्या चौकशी समोर आला पाहिजे। एकंदरीत भाऊ, आपण पाहिलं की राज्यामध्ये डिफेंडर गाडी जी आहेत काही मंत्र्यांच्या किंवा काही आमदारांच्या, ते देखील प्रकरण गाजत आहे, त्याकडे आपण कसं पाहता? डिफेंडर गाडी म्हणजे डिफेंडर गाडी काही मंत्र्यांना भेट देण्यात आलेली आहे, काही आमदारांना गाडी भेट देण्यात आल्या आहेत वरिष्ठांकडनं, असं एक सध्या प्रकरण गाजतं। डिफेंडर गाडी सगळ्यात कॉस्टली, सगळ्यात महाग गाडी असते। कितीची आहे ती? साधारण कोट्यावधी रुपयाच्या त्या गाड्या असतात, त्या भेट देण्यात आलेल्या आहेत, असं सध्या प्रकरण एक गाजत आहे। ते कोणाला भेट दिली मला माहित नाही आणि कोणत्या आमदाराला दिली माहित नाही। आता काय झालंय, मुळात हा प्रश्न आता ह्या राज्याचा राहिलेला नाही आहे। लोकांनीच ते ठरवलं आहे की जिसके पास पैसा है उसको चुन के लाना है। लोक मानसिकता अशीच आहे। तुम्ही विधानसभेतल्या निवडणुकीमध्ये किती आमदार गरीब आहे त्याचा रेशो काढा,
आणि किती श्रीमंत आहे. दुसरी आमदाराचेच पोरं आमदार आहे म्हणजे घराणेशाहीतले किती आमदार आहेत ते वेगळे काढले पाहिजे. पैसा प्रचंड ताकदीनं पैसा आहे ते आमदार वेगळे काढा. त्याचं खरं तर न्यूजवाल्यानं हे तयार केलं पाहिजे. दुसरं निवड जाती आणि धर्म आणि पार्टीच्या भरोश्यावर येणारे आमदार. मुळात लोकांसाठी तळमळ असणाऱ्या आमदाराची संख्या आता सभागृहामध्ये किती आहे ते तपास ना. त्यांना हा गोष्टी काही फार नवल नाही आहे. कारण आम्ही तसं तुम्ही शिक्षक मतदारसंघात शिक्षकच सापडत नाही, बिल्डर सापडतात. एवढी प्रचंड बदल झालेला आहे. राज्य एवढ्या प्रगतीपथावर असताना मग शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष का होत आहे? तर मोदी साहेबांना म्हटलं होतं का आम्ही आता आमची अर्थव्यवस्था 3ऱ्या स्थानी घेऊन जात आहोत. पण ते अदानी अंबानीसाठी 3ऱ्या स्थानी असू शकते. सामान्य लोकांसाठी काय आहे तुम्ही सांगा. अजूनही या देशामध्ये 80% लोकांना धान्य वाटप करावं लागतं आणि आम्ही 3ऱ्या अर्थव्यवस्थेच्या भाषा करत असेल. अजूनही फक्त कर्ज परतफेड करू शकत नाही म्हणून शेतकऱ्यांना आत्महत्या करावं लागतं. ही ठराविक लोकांसाठी काही अर्थव्यवस्थेची व्यवस्था करून ठेवलेली आहे. एकंदरीत या अर्थव्यवस्थेमध्ये गरिबाचं भलं होतंय असं काही चित्र दिसत नाही. काही धान्य वाटप करायचं, एखादा महिना सुरू करायचा, पण मूळ गरिबीचं कारण न शोधता कार्यक्रम आखाचे ते मानसिकता सरकारची नाही आहे. फक्त पैशासाठी लाडकी बहीण आली, त्याच्याबद्दल काही प्रेम गेम नाही आहे. फक्त मतं भेटतं आणि मूळ जो विषय आहे का लाडकी बहिणीला आम्ही पैसे दिले म्हणून निवडून आले, पण ईव्हीएमचा जो घोड केला तो बाजूला ठेवण्यासाठी की लाडकी बहिणीचा मोठा ॲटम बॉम्ब फोडून टाकला. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.